तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगतो, ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। परंतु तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड असणार आहे, तर त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असणार आहे आणि बँक पासबुकला तुमचे हे डीबीटी इनेबल असणे गरजेचं आहे। परत तुम्हाला रिपीट करून सांगतोय, तुम्हाला बँक पासबुकला डीबीटी इनेबल असणे गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला घरकुल योजनेचे पैसे येणार आहे आणि तुमच्या आधार कार्डला हे मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे, तरच ओटीपीच्या माध्यमातून तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होईल। तर तुम्हाला 6 डॉक्युमेंट लागणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला 6 डॉक्युमेंट लागणार आहे। तर शहरी भागातले असाल आणि ग्रामीण भागातले असाल तर इथे फरक असणार आहे। शहरी भागांना हे नमुना 43 फॉर्म तुम्हाला लागणार आहे आणि ग्रामीण भागातला नमुना 8 ह्या फॉर्म तुम्हाला लागणार आहे। जर तुम्ही प्लॉट घेतले असेल तर तुम्हाला रजिस्ट्री हे लागणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे, बाकी डॉक्युमेंट सेमच असणार आहे। तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ डेली बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।